महाराष्ट्रनामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। विश्वास मला या ठिकाणी अधिकचा वाटतो की कारण जे काही या ठिकाणी सर्वांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर जे काही या ठिकाणी जाणवलं किंवा त्यांचा प्रतिसाद आला तर निश्चितपणे येणाऱ्या 2 तारखेला मतदानाच्या रूपात ते या ठिकाणी रूपांतर होऊन 3 तारखेला निश्चितपणे सकारात्मक अतिशय संपूर्ण पॅनल चांगल्या मताने निवडून येईल अशी मला या ठिकाणी खात्री आहे। नागरिकांना मतदारांना काय म्हणजे तुम्ही आश्वासित करताय की तुमचे नगराध्यक्ष नगरसेवक निवडून द्यावा, काय नागरिकांसोबत आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहोत। सगळ्यात जुनी नगर परिषद आपली या ठिकाणी शिरूरची आहे, तर ज्या पद्धतीने आपण या शिरूर शहरावरती संपूर्ण आराखडा तयार करून आता पुणे टू शिरूर ही जी 2 शहरं आहेत, शिरूर शहर आणि पुणे शहर, हे फ्लायओव्हरच्या माध्यमातून आपण त्याची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी करत आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 3-3.5 तासाचा जो प्रवास आहे तो अतिशय जलद गतीने होणार आहे। त्याच्यामुळे इथली डेव्हलपमेंट जी आहे ती शिरूर शहराची, मग त्याच्यात आरोग्य असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा या शैक्षणिकच्या माध्यमातून असेल आणि व्यवसायाच्या माध्यमातून असेल, शिरूर शहराची ही व्यवसायाच्या आणि व्यापाराच्या माध्यमातून ही महाराष्ट्रात नव्हे तर देशात एक वेगळी ओळख आहे। आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा जो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून व्यवसायाच्या माध्यमातून आणि सर्व जर पाहिलं आपण की सर्व समाजाला घटकांना बरोबर घेऊन सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आणि डेव्हलपमेंटची जी भूमिका आहे ती आमची निश्चितपणे शिरूर शहराच्या बाबतीत आहे। तर येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं की आम्ही संपूर्ण शहरावरती DPR तयार केलेला आहे। 17 एकर आपल्या जागेचा जो विषय आहे तो अंतिम टप्प्यात या ठिकाणी आहे। शिरूर शहराला आतापर्यंत आपण 1 वर्षामध्ये 40 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहे आणि एक अत्याधुनिक नगर परिषद म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये आपण निश्चितपणे त्या पद्धतीचं काम या शिरूर शहराच्या विकासावरती आपण भविष्यामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत। निवडणुकीत शिरूर शहराने मोठा भरघोस पाठिंबा दिलेले माऊली आबा कटके हे नगरपालिका निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा चंग बांधलेला आहे। शिरूर नगरपालिकेची निवडणूक खऱ्या अर्थाने पंचरंगी नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे। महाराष्ट्रनामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची।